नमस्कार विद्यार्थ्यांनो, वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस. आजच्या या सविस्तर आणि संकल्पनात्मक लेक्चरमध्ये आपण उत्प्रेरक म्हणजेच कॅटॅलिस्ट या अत्यंत महत्त्वाच्या रसायनशास्त्रीय संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. आपण उत्प्रेरकाची व्याख्या, इतिहास, कार्यपद्धती, सक्रियण ऊर्जा म्हणजेच ॲक्टिव्हेशन एनर्जी, उत्प्रेरकांचे प्रकार, जैविक उत्प्रेरक म्हणजेच एन्झाईम्स, तसेच हेबर प्रोसेस, हायड्रोजनेशन, वल्कनायझेशन आणि सल्फ्युरिक ॲसिडच्या कॉन्टॅक्ट प्रोसेससारखी महत्त्वाची उदाहरणे सविस्तरपणे पाहणार आहोत. उत्प्रेरक म्हणजे असे द्रव्य होय जे कोणत्याही रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवते किंवा कमी करते, परंतु अभिक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते स्वतः कायमस्वरूपी रासायनिक बदल न होता तसेच राहते. अ कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स दॅट ऑल्टर्स द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन विदाउट इटसेल्फ अंडरगोईंग एनी परमनंट केमिकल चेंज. याचा अर्थ असा की उत्प्रेरक स्वतः खर्च होत नाही. तो अभिक्रियेच्या सुरुवातीस जसा असतो तसाच शेवटीही आढळतो. उत्प्रेरक अभिक्रियेचे अंतिम संतुलन म्हणजेच केमिकल इक्विलिब्रियम बदलत नाही, तर फक्त त्या संतुलनापर्यंत पोहोचण्याचा वेग वाढवतो. उत्प्रेरणाची संकल्पना आधुनिक विज्ञानाशी संबंधित असली तरी तिचा प्रत्यक्ष वापर मानवाने अनेक शतकांपासून केला आहे. 1817 साली जर्मन शास्त्रज्ञ जोहान वुल्फगँग डोबेरायनर यांनी प्लॅटिनम धातूच्या उपस्थितीत हायड्रोजन व ऑक्सिजन यांची अभिक्रिया वेगाने होत असल्याचे निरीक्षण केले. हे उत्प्रेरणाचे पहिले वैज्ञानिक निरीक्षण मानले जाते. 1835 मध्ये स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जोहान जेकब बर्झेलियस यांनी प्रथमच कॅटलिसिस हा शब्द वापरला. त्यांनी स्पष्ट केले की काही द्रव्ये अभिक्रियेचा वेग बदलतात, परंतु स्वतः अभिक्रियेत कायमस्वरूपी सहभागी होत नाहीत. 20व्या शतकात हेबर प्रोसेस, कॉन्टॅक्ट प्रोसेस आणि पेट्रोकेमिकल उद्योगाच्या विकासामुळे उत्प्रेरण हे औद्योगिक रसायनशास्त्राचे केंद्रबिंदू बनले. प्रत्येक रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी काही किमान ऊर्जा आवश्यक असते. या ऊर्जेला सक्रियण ऊर्जा म्हणजेच ॲक्टिव्हेशन एनर्जी असे म्हणतात. उत्प्रेरकाचे मुख्य कार्य म्हणजे अभिक्रियेसाठी आवश्यक असलेली सक्रियण ऊर्जा कमी करणे. उत्प्रेरक अभिक्रियेसाठी एक पर्यायी आणि सोपा अभिक्रिया मार्ग उपलब्ध करून देतो. यामुळे जास्त प्रमाणात अणू किंवा रेणूंना अभिक्रिया करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते आणि अभिक्रिया वेगाने पूर्ण होते. डोंगर चढण्यासाठी उंच चढण चढण्याऐवजी बोगदा वापरणे हे उत्प्रेरकाच्या कार्याचे अत्यंत योग्य उदाहरण आहे. सक्रियण ऊर्जा वक्र म्हणजेच एनर्जी प्रोफाईल डायग्राममध्ये वाय ॲक्सिसवर ऊर्जा म्हणजेच एनर्जी आणि एक्स ॲक्सिसवर अभिक्रियेची प्रगती म्हणजेच रिॲक्शन प्रोग्रेस दाखवली जाते. उत्प्रेरक नसलेल्या अभिक्रियेत सक्रियण ऊर्जा जास्त असते, त्यामुळे अभिक्रियेचा वेग कमी असतो. उत्प्रेरक उपस्थित असल्यास सक्रियण ऊर्जा कमी होते आणि अभिक्रिया जलद होते. महत्त्वाची बाब म्हणजे उत्प्रेरक अभिक्रियेच्या सुरुवातीची ऊर्जा म्हणजेच रिॲक्टंट्स आणि शेवटची ऊर्जा म्हणजेच प्रॉडक्ट्स बदलत नाही. म्हणूनच असे म्हणतात, कॅटलिस्ट अफेक्ट्स कायनेटिक्स नॉट थर्मोडायनॅमिक्स. उत्प्रेरकांचे प्रकार. ए. समजातीय उत्प्रेरक होमोजिनियस कॅटलिस्ट. समजातीय उत्प्रेरक ते उत्प्रेरक असतात जे अभिक्रियकांप्रमाणेच एकाच अवस्थेत म्हणजेच सेम फेजमध्ये उपस्थित असतात. उदाहरणार्थ आम्लीय उत्प्रेरण म्हणजेच ॲसिड कॅटलिसिसमध्ये H+ आयन द्रावणात उत्प्रेरक म्हणून कार्य करतात. एस्टेरिफिकेशन अभिक्रिया याचे उत्तम उदाहरण आहे. बी. विषमजातीय उत्प्रेरक हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. विषमजातीय उत्प्रेरकांमध्ये उत्प्रेरक व अभिक्रियक वेगवेगळ्या अवस्थेत असतात. उदाहरणार्थ हेबर प्रोसेसमध्ये घन लोखंड म्हणजेच सॉलिड आयन हा उत्प्रेरक असून नायट्रोजन व हायड्रोजन हे वायुरूप अभिक्रियक आहेत. काही पदार्थ रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी करतात. अशा पदार्थांना नकारात्मक उत्प्रेरक किंवा अवरोधक असे म्हणतात. हे पदार्थ अभिक्रिया पूर्णपणे थांबवत नाहीत, परंतु तिचा वेग नियंत्रित करतात. उदाहरणार्थ अणुऊर्जेच्या भट्टीत अभिक्रियेचा वेग नियंत्रित करण्यासाठी कंट्रोल रॉड्स वापरले जातात. त्याचप्रमाणे ग्लिसरीन हे हायड्रोजन पेरॉक्साईडचे विघटनाचा वेग कमी करते, तर प्रतिऑक्सिडंट्स अन्नपदार्थांमध्ये ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावतात. जैविक उत्प्रेरक म्हणजेच एन्झाईम्स. एन्झाईम्स हे सजीवांच्या शरीरात आढळणारे जैविक उत्प्रेरक असून ते मुख्यतः प्रथिनांपासून बनलेले असतात. एन्झाईम्स अत्यंत विशिष्ट म्हणजेच स्पेसिफिक असतात, म्हणजे प्रत्येक एन्झाईम ठराविक सबस्ट्रेटवरच कार्य करते. ते सौम्य तापमान आणि pH मध्येही प्रभावीपणे कार्य करतात. फॉर एक्झाम्पल, कॅटलेज एन्झाईम हायड्रोजन पेरॉक्साईडचे पाणी व ऑक्सिजनमध्ये विघटन करते, तर ॲमिलेज एन्झाईम स्टार्चचे साखरेत रूपांतर करते. औद्योगिक उदाहरणे. 1. हेबर प्रोसेसमध्ये नायट्रोजन व हायड्रोजन यांच्या अभिक्रियेतून अमोनिया तयार केला जातो. या प्रक्रियेत आयन म्हणजेच Fe हा उत्प्रेरक वापरला जातो. 2. वनस्पती तेलांचे हायड्रोजनेशन म्हणजेच हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल्स करताना निकेल उत्प्रेरक वापरला जातो. 3. रबरच्या वल्कनायझेशन प्रक्रियेत झिंक ऑक्साईड म्हणजेच ZNO हा कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो.
सल्फरचा वापर करून रबर अधिक मजबूत व टिकाऊ बनवला जातो. वल्कनायझेशनमध्ये सल्फर हा क्रॉस लिंकिंग एजंट आहे आणि स्टिअरिक ॲसिड हे ॲक्टिवेटर आहे. 4. सल्फ्युरिक ॲसिडच्या कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये व्हॅनिडियम पेंटॉक्साइड म्हणजेच V2O5 हा अत्यंत महत्त्वाचा उत्प्रेरक आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण उत्प्रेरक या संकल्पनेचा सखोल अभ्यास केला. उत्प्रेरक हे औद्योगिक, जैविक व पर्यावरणीय प्रक्रियांसाठी अत्यंत आवश्यक आहेत.